एक प्रश्न असा आहे की म्हटला बीएसटी बसची संख्या वाढवणार. आता सध्याच्या घडीला ज्या बस आहेत त्याची संख्या 8800 जवळपास आहे. जुन्या ज्या स्वतःच्या मालकीच्या बस आहेत त्याच्यामध्ये त्यांची संख्या 350 ते 450च्या जवळपास आहे आणि बाकी सगळ्या वेटलेसच्या बस आहेत. मग आगामीला जी संख्या वाढणार आहे त्या आधी स्वमालकीच्या बसची संख्या वाढवणार आहे की परत त्याच वेटलिस्टच्या बसची संख्या वाढवणार? नाही, असं आहे की आम्ही जे विजन घेऊन आलो ते तुम्हाला तेच सांगत होते की ज्या वेळेला आपल्याला माहितीये की मुंबईमध्ये परिवहन हे सगळ्या मोठ्या प्रमाणात त्यावेळेला बीएसटी करत होती. हळूहळू बीएसटीचं जे आहे त्या ठिकाणी खच्चीकरण करण्यात आलं आणि जसं तुम्ही सांगितलं की आता जवळपास जर बघितलं तर 3000 पेक्षा पण कमी त्या ठिकाणी बसेस आहेत. पण सार्वजनिक वाहतूक ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढली पाहिजे ही भूमिका कुठल्याही प्रशासनाची असली पाहिजे. ज्यावेळी आम्ही बीएसटीचं म्हणतो त्यावेळी जी बीएसटी आता 2000 कोटीच्या टोटल मी सातत्याने सांगते. माझी अपेक्षा मधल्या काळात पण होती आणि त्यावेळेच्या आयुक्तांना पत्र लिहून सांगितलं होतं की एवढ्या लोकांना आपण असे निधी देताय ज्या निधीचं कोणी काउंटिंग करत नाही. आज तुम्ही जर परिस्थिती बघितली असेल तर मुंबई महानगरपालिकेमध्ये जितके पण त्या ठिकाणी असलेले फंड गेले त्याची मी श्वेतपत्रिका यासाठी मागते कारण ते हजारो करोडमध्ये गेले. पण त्याचं काउंटेबिलिटी कोण करणार, त्याचं अकाउंटेबिलिटी कोण ठरवणार? अधिकाऱ्यांना ठरवणार, ज्यांना फंड अलॉट झाले की पार्टीमध्ये घेण्यासाठी त्यांना ठरवणार. मी यासाठी गोष्टी बोलते कारण हे पैसे कुठेतरी वापरत येऊ शकले असते. त्यामुळे आपली जे यंत्रणा आहे हळूहळू तुम्ही बघताय की परिवहनला तर कमी केलंच, इलेक्ट्रिसिटीला पण बीएसटीच्या कमी केलं. जी बीएसटीची इलेक्ट्रिसिटी ही नेहमी प्रॉफिटमध्ये असायची. सगळ्यात कमी दर म्हटलं की बीएसटीचा दर म्हटला जायचा. आज मुंबईमध्ये बीएसटी आहे आणि त्या ठिकाणी अदानीच आहे, पण माहितीये एमएससीबीच्या माध्यमातून. मग आता मला सांगा की मुंबईमध्ये पण पुन्हा स्मार्ट मीटर का आणले? मुंबईमध्ये सुद्धा बीएसटीचं खच्चीकरण का सुरू केलंय? या विषयावरती येणाऱ्या काळामध्ये मी सांगणार आहे की षडयंत्र का केलं. हे षडयंत्र करण्याचं कारण आहे की ते पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद करायचं, सार्वजनिक परिवहन बंद करायचं आणि प्रायव्हेट यंत्रणाला कसं मदत करायची, त्यांचं कसं मदत करायची त्या संदर्भात मी मगाशीच बोलताना म्हटलं की मी बीएसटीच्या विषयावर एक पत्रकार परिषद घेणार आहे की कशा तऱ्हेने बीएसटीचं खच्चीकरण करून खासगी व्यवस्थापनाला पुढे आणण्याचं काम चाललंय आणि त्यामध्ये कोण कोण लोक सामील आहेत मंत्रालयापासून खालपर्यंत त्याच्याबद्दल सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही बोलू. मुद्दा आहे कारण की अनेक जण जे आहेत हे आता बीएसटीचे कर्मचारी इतके घाबरलेले आहेत कारण मी बघितलं की एमटीएनएल असेल, बीएसएनएल असेल, इतर सगळ्या सरकारी यंत्रणा हळूहळू करून त्या खासगी लॉस मध्ये दाखवायच्या, तुटीमध्ये दाखवायच्या आणि मग त्या प्रायव्हेट व्यक्तींना द्यायच्या. मी तेच बोलते ना, बीएसटीचं जी इलेक्ट्रिसिटी आहे विद्युत ते पूर्ण प्रॉफिट मध्ये नेहमी असतं. आज मला सांगायला पाहिजे मुंबईमध्ये जर तुम्ही बघाल सबअबमध्ये आणि सिटीमध्ये बघाल तर एका ठिकाणी एमएससीबी एका ठिकाणी बेस्ट आहे सिटीमध्ये शहरामध्ये. पण आज तुम्ही शहरामधल्या विजेचा दर आणि त्या ठिकाणी असलेला उपलब्धचा विजेचा दर याच्यामध्ये किती तफावत आहे बघून घ्या. मला वाटतं पर युनिट मला वाटतं ₹1.80 त्याच्यामध्ये फरक आहे. मग अशा असताना आपण बीएसटीची वीज एवढ्या स्वस्तामध्ये असताना बीएसटीची वीज आता काय करतोय आपण अदानींना देतोय. आपण काय प्लॅन चाललेले स्मार्ट मीटरच्या नावाखाली मुंबईचं एक मोठं षडयंत्र चालू आहे त्या ठिकाणी. आमचं म्हणणं तेच आहे की मुंबईकरांच्या खिशावर तुम्ही कशाला त्या ठिकाणी ताण देताय. आता आपण जर बघितलं तर बीएसटीची तूट झालेली आहे. आपण पैसे कोणावर लावले जास्त मधल्या काळात पैसे कोणावर वाढवले? मुंबईकरांवरती. मुंबई तोंडात कोणी आणली बीएसटी? ह्याचा पण चौकशी व्हायला पाहिजे ना. मुंबई कशी आली? मुंबईची बीएसटी तोंडात आली. जमिनी बीएसटीच्या किती मोठ्या मोठ्या होत्या, डेपो किती होते, आता कुठे आहेत? जी एक मोठी यंत्रणा होती तिचं खच्चीकरण का केलं तुम्ही लोक? 30 वर्ष आम्ही होतो, तुम्ही आता उत्तर दिली पाहिजे सगळ्या लोकांनी, ही अपेक्षा करते. मुंबईत जागा वाटत होताना वंचित सोबत आणि रासप सोबत तुमची आघाडी झाली. काही उमेदवारच असं आहे की काही प्रभागांमध्ये उमेदवारच नाही. वंचितनं तुम्हाला त्या जागा दिल्या होत्या, त्यातल्या काही वंचितनं परस्पर जागा भरल्या. आज अशी माहिती 14 ते 16 जागांवर उमेदवारच नाही काँग्रेसचे. हा गोळ कशामुळे झाला नेमकं काय नाही? आम्ही ज्या वंचित जागा ज्या अलायन्स मध्ये सुटल्या होत्या त्याच्यामधल्या काही जागा ते भरू शकले नाही. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे काही ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि बिलकुल पण आघाडीचा नियम जो असतो तो आम्ही सुद्धा जाणतो आणि त्यामुळे आघाडीमध्ये कुठल्याही तऱ्हेचं त्या ठिकाणी दुमत नाहीये किंवा आमचं त्या ठिकाणी कुठलाही हे नाहीये. आम्ही एकत्र आहोत. ह्या संदर्भामध्ये कॅन्डिडेट आहे त्या कॅन्डिडेटला काँग्रेस आणि वंचित आघाडी प्रस्तुत उमेदवार करण्याचा आमचा प्रयत्न. या संदर्भामध्ये सध्या माझ्याकडे डेटा नाही. तो सगळा जो आहे तो सचिन सावंत बघतात. मी ही पत्रकार परिषद फक्त या मुद्द्यावर आणली कारण नवीन वर्षाचा असल्यामुळे मी आज नवीन एक विजन यायला पाहिजे, नवीन दृष्टिकोन यायला पाहिजे आणि मागच्या 3 वर्षा काळामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराला आलं पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. या संदर्भामध्ये सचिन सावंत जे व्यक्ती आहेत ते हे सगळं बघतायत.
त्यांच्याशी तुम्ही याच्यानंतर बोलू शकता. उद्या अधिकृतपणे मला वाटतं सचिन सावंत साहेब आणि सुरेश राजत उद्या त्या संदर्भात बोलतील. ऐनवेळेस ज्या तुम्हाला परत केल्या जातो वंचित मुंबईमध्ये नाहीये त्याचा तुम्ही 62 जागा देऊ केल्या. राखी जाधव नाराज होत्या, त्यांनी राष्ट्रवादीचं सोडचिठ्ठी घेऊन त्या भाजपात केल्या, नंतर त्यांनी जागा परत केल्या. या सगळ्या गोंधळामुळे शेवटच्या क्षणापर्यंत एकूणच गोंधळ पाहायला मिळाला. राखी जाधवांनी कांची पार्टी का सोडली याचा काँग्रेसशी काय संबंध आहे आणि आमच्या आघाडीशी काय संबंध आहे? पण राखी जाधव आमच्या पक्षामध्ये आघाडीमध्ये नाही आहेत. त्यांनी त्यांचा वैयक्तिक निर्णय घेतला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस त्या ठिकाणी सोडण्याचा निर्णय. एक मिनिट प्रश्न असा आहे की काही ठिकाणी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा तुमची आघाडी असेल, काही ठिकाणी उमेदवार नसल्यामुळे त्यांना जागा नसल्यामुळे वेगवेगळ्या पक्षामध्ये गेले. तुमच्याकडे उमेदवारी आहे मात्र ती उमेदवारी भरल्या गेली नाही. हा जवाबचा प्रश्न. नाही, आमच्याकडे जेवढे उमेदवार काँग्रेस पक्षाचे होते आमच्याकडे सुरुवातीला होते ते आम्ही भरण्याचं काम पूर्ण झालं. जे आम्हाला नंतर वंचित आघाडीने दिले त्या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही ठिकाणी जसे आमचे काही उमेदवार आहेत त्यांच्याशी आम्ही बोलून त्या ठिकाणी पुरस्कृत उमेदवार करण्यासंदर्भामध्ये आमचा विचार झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आमचे पुरस्कृत उमेदवार कुठे आहेत अशी कुठली जागा राहणार नाही जिथं आम्ही राहणार नाही. अरे बाबा एका वेळी एक बोला रे राजा. राजूला बोलूया तू बोलतो जा देवराजला बोलूया. असं त्यांचा मला काल फोन आला होता. त्यांनी मला सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये मी तिथल्या जिल्हाध्यक्षांना सांगितलेलं आणि आम्ही एवढं आहे मी नक्की सांगू शकते की आघाडीचा धर्म पाळला गेला पाहिजे. ही भूमिका आम्ही सुरुवातीपासून ठेवलेली आहे. आमची आघाडी एकत्र आम्ही आहोत. आमच्या आघाडीमध्ये कोणी किती जरी प्रयत्न केला तरी काही छेद होणार नाहीये. आमच्यामध्ये एकदम म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे. जिथे तुम्ही म्हणताय सातत्याने ज्या सीटांवरती तुम्ही उल्लेख करताय त्या ठिकाणी जिथे आमचे कॅन्डिडेट आहेत त्यांना आम्ही आघाडीवर संशयच नाही. अरे बाबा मला बोलू तरी द्या ना. मला पूर्ण बोला होते तुला नाही पडलं तर पुन्हा प्रश्न विचार. तर मी तेच सांगते की ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस पुरस्कृत उमेदवार करू शकतो त्यांच्याशी बोलून. आणि जो प्रश्न आम्ही जाणकारांबद्दल विचारला त्या संदर्भामध्ये त्यांचा मला फोन आला होता. त्या संदर्भात मी ऑलरेडी कारवाई सुरू केली. म्हणजे उमेदवार अनेकदा आपण काही मुंबईमध्ये साधारणपणे काँग्रेस ज्या वेळेला लढत आहे त्यावेळेला अनेक ठिकाणी तुम्ही पुरस्कृत उमेदवार असतील असं म्हणताय. याचाच अर्थ तुम्ही अपेक्षित उमेदवारांना पाठिंबा द्याल असं आहे. त्या संदर्भामध्ये योग्य वेळेला पण तुमच्याशी काय नाही, परंतु मग वंचितचं जे काही जागा मागण्याचा जो फॅक्टर होता म्हणजे 62 जागा पाहिजे 70 जागा पाहिजे जशा त्यांच्या लिस्ट होत होत्या तिथे कुठे अडचण झाली का? म्हणजे वंचित अपेक्षेपेक्षा जास्त कॉन्फिडन्स मध्ये राहिली का? आता हे मी कसं उत्तर देत आहे? प्रश्न असा आहे आमची आघाडी आहे त्याप्रमाणे त्यांनी जो आम्हाला निर्णय सांगितला त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या काळात काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगते कुठलीही जागा त्या ठिकाणी खाली राहणार नाही. राहुल घरातील 3 सदस्य कोणाच्या? राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांच्या घरातील 3 सदस्य निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी असे आरोप केले की त्यांना गुंतवलं जात आहे. अध्यक्ष म्हणून ते स्वतः प्रचारात किंवा अर्ज भरतानाच्या रॅलीत सुद्धा सहभागी होते. आता त्यांच्या मी काय बोलू पक्षाबद्दल त्यांना तर तुम्ही विचारा की त्यांनी 4 उभे का केले आणि त्यांच्या पक्षाने 4 लोकांना तिकीट का दिलं? त्यांचा पक्ष तर परिवारवाद मानत नाही. सातत्याने आमच्यावर टीका काय करतात? जी काँग्रेस पक्षावर सातत्याने टीका राहिलेली कुठे टीका राहिलेली आहे? काँग्रेस पक्ष परिवारवादी आहे आम्ही परिवारवादी नाही. बरोबर आहे? अरे बाबा मी बोलले ना तुम्हाला काँग्रेस पक्ष हा परिवारवादी. टीका कोण करतं आमच्यावरती? कोण करतं आमच्यावरती परिवारवादाची टीका? भाजपा. बरोबर आहे ना? मग आता काढलं तर किती लोकांची मुलं उभी आहेत? पण सगळ्याच पक्षांमध्ये घराणेशाही पाहायला मिळते तुमच्या सगळं. अरे पण मी बोलते बाबा भाजपा तर घराणेशाही मानत नाही ना. अनेक ठिकाणी नरेश मस्केंच्या मुलाला अर्ज मागे घ्यायला लावला. विद्यमान खासदारांच्या मुलाला अर्ज मागे घ्यायला लावले. हा नियम एकीकडे असताना राहुल नार्वेकरांच्या घरामध्ये 3 जागा आहेत. नरेश मस्केंच्या मुलाला मागे काय घ्यायला लावलं त्याचा प्रश्नाचं उत्तर मला माहित नाही. पण ते दुखी आहेत हे मला माहिती आहे. आता दुसरा प्रश्न आहे की राहुल नार्वेकरांना का तिकीट दिलं हे पण मला माहित नाही. पण मला एवढं माहिती आहे की भाजपाचे बोलण्यामध्ये कथनी आणि करणीमध्ये खूप फरक आहे. दुसऱ्यांना परिवारवाद बोलायचं आणि वरपासून खालपर्यंतची यादी काढा. मंत्रिमंडळापासून संघटनेपासून आणि आता कॉर्पोरेशन पर्यंत सगळा परिवारवाद सगळ्यात जास्त भाजपामध्ये. म्हणजे दुसऱ्यांना बोटं दाखवून बोलायचं आणि त्या ठिकाणी स्वतः ते करायचं. म्हणून माझं म्हणणं आहे की राहुल नार्वेकरांना हा प्रश्न गंभीर विचारला गेला पाहिजे. परिवारवाद नको. मोदीजींचं तुम्ही ऐकत नाही.
राहुल नार्वेकर हे स्वतः विधानसभा अध्यक्ष होते, परंतु ते मात्र निवडणूक कार्यालयामध्ये जवळपास 15 तास ते थांबून राहिले, कारण की तिथं निवडणूक कार्यालयामध्ये अनेक जे उमेदवार होते त्यांच्या तक्रारी होत्या की आम्ही टोकन दिलेले होते पैसे, परंतु आम्हाला फॉर्म भरून दिला जात नाही. ही तक्रार माझ्याकडे सुद्धा आली. रात्री 11 वाजता माझ्याकडे ही तक्रार आली की आम्ही जे आहे ते टोकन घेतलेलं आहे पण आम्हाला फॉर्म भरायला मिळत नाही. तक्रार माझ्याकडे सुद्धा आली आणि मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यावरती कारवाई करावी आणि जर खरंच फुल टोकन घेतलेलं असेल तर त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म स्वीकारला गेला पाहिजे. तुम्ही म्हणताय निवडणूक आयोगाने कारवाई करावी, माझा असा एक वॉर्ड आहे जिथे भाजपच्या उमेदवाराने डुप्लिकेट एबी फॉर्म भरला आहे. एक महिला उमेदवार आहे भाजपची, तिने डुप्लिकेट एबी फॉर्म जो आहे तो भरला आहे भाजपच्या आणि ते स्वतः नॉट रिचेबल झाले. त्यामुळे हा जो सावळा कोणता आहे तो देखील सुरू आहे. मला सातत्याने मी एक गोष्ट बोलते, या ज्या यंत्रणा आहेत ना काही ज्यांची स्वायत्त आहे, राज्य निवडणूक आयोगाची स्वायत्त यासाठीच आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष द्यावं. जसं मी सांगितलं, मी त्या दिवशी स्वतः अधिकाऱ्याशी फोन केला की टोकन आहे, फॉर्म भरू द्या. त्या ठिकाणी 5च्या आधी ती व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित होती. जर तुम्ही बघितलं तर 5च्या आधी उपस्थित असेल तर त्या ठिकाणी त्या लोकांचा फॉर्म घ्यायला गेला पाहिजे. पण दुर्दैवाने आपण बघतोय की आता काय 16 कळवा कारवा चालल्या सगळ्यांना माहिती. त्यामुळे अशा तक्रारीचं तर कमीत कमी मी तर स्वतः बघितलं ज्यावेळी की लोक आता मतदार केंद्रामध्ये जाऊन व्हिडिओ बनायला लागले, कोणाला वोट द्यायचं ते मतदार केंद्रात सांगायला लागले, मतदार केंद्रामध्ये मोबाईलचा वापर चाललाय, मतदार आणि तुझ्या व्हिडिओ शूटिंग चालली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मतदार केंद्रात काय काय चाललंय, पकडलेल्या माणसाला पोलिसांनी सोडवायचं काम चाललंय. बरोबर आहे ना. महाराष्ट्राने बघितलं की नाही मागच्या इलेक्शनला की एकाला पकडलं की हा बोगस मतदार आहे आणि त्याला पोलिसांनी पकडलं, त्यांच्या हातातून कोणी घेऊन गेलं एका आमदारांच्या मुलांनी. का नाही निवडणूक आयोगाने त्याच्यावरती कारवाई केली? का नाही ते केस ती सीटला डिस्क्वालिफाय केली? पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. महाराष्ट्रामध्ये अपेक्षा मी करते की सुसंस्कृत राजकारण यावं, निवडणुका या पारदर्शक पद्धतीने व्हावा. देशाच्या संविधानाने दिलेला महत्वपूर्ण अधिकार म्हणजे ही निवडणूक आहे. अपेक्षा हीच असते की चांगले निवडून यावेत लोकप्रतिनिधी, पण अशा तऱ्हेने जो गैरकारभार चाललाय त्याच्यामुळे निवडणूक आयोगावर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झालं. तुम्ही राज्यात काम केलं की बाबा मला एकच सांगायचंय, आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नव वर्षाची सुरुवात आहे, मी एक घेऊन आलेले आहे त्याच्याबद्दल विचारा. नाही उमेदवार एबी फॉर्म खातोय. आमचा जाहीरनामा आम्ही येऊन घेऊन तुमच्या समोर येऊ, त्यावेळेला काही प्रश्न ठेवा. सचिन सावंत साहेब उद्या पत्रकार परिषद घेतील, काही प्रश्न ठेवा. आज नवीन वर्षाच्या निमित्ताने भाजपचे कार्यकर्ते यामध्ये सगळ्यात जास्त होते. त्या भाजपचं ब्रीदवाक्य आहे राष्ट्र प्रथम नंतर आपण. त्याच कार्यकर्त्यांनी आपला रोष रस्त्यावर येऊन दाखवलेला आहे आणि आलेल्या उमेदवारांना अर्ज दिले जातात अशी खतखत सुद्धा वाटून जाते. एका उमेदवाराने एबी फॉर्म खाल्ला पुण्यात, दुसऱ्याला मिळाला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी कधी परिस्थिती बघितली होती तुम्ही? कुठे चाललोय आपण? एका ठिकाणी म्हणायचं महाराष्ट्र पुढे नेऊन ठेवला, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असं म्हणण्याची परिस्थिती आली. कोणत्या एकाच त्या यंत्रणेवरती जी पक्षाशी निगडीत सगळी यंत्रणा आहे, तुम्हाला पण माहिती कुठल्या पक्षाशी निगडीत यंत्रणा आहे, इतका त्याचा स्वैराचार चाललेला आहे की ते स्वतःला वाटेल तसं थांबवायला लागेल. आणि त्यांना सरकारी यंत्रणेचं पाठबळ आहे, राज्यामधल्या नेत्यांचं पाठबळ आहे म्हणून ते असे वागतात. हे थांबलं पाहिजे कुठेतरी. या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे हे मुख्यमंत्र्यांनी घेतलं पाहिजे ही जबाबदारी, कारण ते स्वतः गृहमंत्री आहेत. अशा तऱ्हेने जे वातावरण चाललंय मी बघते, कशा तऱ्हेने कोणाला मारायचं, कशा तऱ्हेने कुठे काय कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करायचे हे बरोबर नाहीये. आणि कायद्याशी किंवा निवडणुकीशी खेळणाऱ्यांवर तर एकदा कारवाई केली पाहिजे. एकाला हे म्हणजे बाकीच्याला संदेश असतो ही अपेक्षा मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून करते. मुंबईत मोदी, नरेंद्र मोदी, अमित शाह नरेंद्र मोदी आज आप सबका बहुत धन्यवाद. अरे भाई जाऊ दे ना बाबा राजा, मला एक तर हिंदी मध्ये मैं धन्यवाद दूंगी आप सभी का कि आप सभी लोग यहाँ पे आए और नए साल की शुरुआत है इसीलिए हम लोग मिल रहे हैं. तो मैं सभी को यही कहना चाहूंगी कि नया साल आप सबके जीवन में खुशियां लाए, समृद्धि लाए
और भरभराट ला यही मैं शुभकामनाएं सबको दूंगी। और एक हमने प्रेजेंटेशन यहाँ पे रखा था जिसमें हमने बताया था कि 3 साल 9 महीने जिस तरह से जो है भ्रष्ट महायुति कारपोरेशन के माध्यम से जो भ्रष्टाचार हुआ है उसको बदलने का वक्त आया है, क्योंकि नया साल है, नई उम्मीद है, नए विचार है, और उसको हम लेके यहाँ पे आए हैं, जिसमें हमने यहाँ पे इस साइड में जो है वो प्रेजेंटेशन आपके सामने रखा है। तो मैं मुंबईकर से कहना चाहूंगी कि राइट और लेफ्ट ये हमको चुनना है। राइट जहाँ पे हमने देखा वहां भ्रष्ट कारभार था, और जो हम लेफ्ट में रखते हैं कि हम विजन लेके आए कि मुंबई को आगे आने वाले दिनों में किस तरह से लेके जाने वाले हैं। तो जिसमें मैंने कहा था कि अगर आप देखोगे तो 2022 में मुंबई महानगर पालिका की जो पैसा था फिक्स डिपॉजिट में, उसमें जो है 12,000 करोड़ की जो है वो घट हो गई है, टूट हो गई है। साथ ही साथ में अगर आप देखोगे कि 2023 में जो है सबसे बड़ा इशू अगर कोई वहां तब से आवश्यक है तो जो है वो वायु प्रदूषण का है। आज हम दिल्ली में देखते हैं, दिल्ली के बाद मुंबई की परिस्थिति भी सेम है। मुंबई में लगभग 400 के करीब जो है वो आज AQI है, और साथ में अगर आप देखोगे तो कुछ जगह पे जो है 200 से ऊपर भी AQI है, जो अनहेल्दी है, और कुछ जगह पे वो डेंजरस है। और आप देख रहे हो कि मुंबई के हेल्थ की इशू इतने बढ़ गए, ये गंभीर समस्या है। मैं और एक विषय बोलना चाहती हूँ कि 2024 में जो हमारी BST परिवहन की जो पब्लिक ट्रांसपोर्ट थी उसका जो है वो 2000 कोटी का जो है उसमें जो है वो घाटा हुआ है, और ये जो है वो घाटा को इक्वल करने के लिए जो है उसका बोझा जो है उसका भार जो है वो प्रवासियों के देने का काम किया गया है। साथ में मैं ये भी कहना चाहती हूँ कि 2025 में 65 कोटी का रुपए का मीठी निधि का जो है वो जो गाळ घोटाळा जिसमें बनावट MOU कोमोलेली पिले कंत्राटदार और अधिकारांची लबाड उडो, तो इसमें जो है पूरी तरह से जो है घोटाला है, जिसमें आपको पता है टेंडर पे पूरी तरह से घोटाला है। और ये सब मुद्दे हम लाने के बाद हम ये भी कह रहे हैं कि अगर आप देखोगे तो मुंबई महानगर पालिका का जो बजट है उसमें से पिछले अगर आप साल में देखोगे तो 99% बजट जो है वो सत्ताधारी पक्ष के लोगों को दिया गया है, और 0.92% का बजट जो है विरोधी पक्ष को दिया गया है। जिसका जिक्र मैंने किया कि मुंबई महानगर पालिका में से टोटल में से 1490 करोड़ में से जो है रूलिंग पार्टी को जो है 1476 करोड़, मतलब 1476 करोड़ का बजट जो है रूलिंग पार्टी को दिया है, और अपोजिशन पार्टी को 13 करोड़ का बजट दिया है। तो आप सोचो 1500 करोड़ कहाँ है और 13 करोड़ कहाँ है, मतलब 0.92 का परसेंटेज जो है वो विरोधी पक्ष के पार्टी को दिया है, जबकि ये पैसा विरोधी और सत्ता पार्टी को देख के नहीं देना चाहिए। ये जिसकी जरूरत है, मुंबई में जिस चीज की जरूरत है उसको देख के देना चाहिए था। लेकिन हम देख रहे हैं कि लोगों को खरीदने के लिए, कुछ लोगों को पार्टी में जगह देने के लिए इस फंड का पूरी तरह से इस्तेमाल किया है। मैं बार बार इसको कह रही हूँ कि मुख्यमंत्री पारदर्शिता की बात करते हैं, प्राइम मिनिस्टर ना खाऊंगा ना खाने दूंगा की बात करते हैं। मेरी अपेक्षा है उनके माध्यम से कि ये जो पैसे गए हैं इसकी श्वेत पत्रिका निकाले। मैं आज से पहले 20-25 बार ये चीज बोल चुकी हूँ कि आप लोग जो ये कारभार इतने दिनों का हुआ है, हिम्मत करके श्वेत पत्रिका तो निकाल दीजिए। यही परिस्थिति सिर्फ BMC के फंड की नहीं है, परिस्थिति DPDC की भी वही है। अगर मैं इसलिए मैंने कल ट्वीट किया था कि मुंबई उपनगर के पालक मंत्री आशीष शेलार जी अपने खुद के मतदार संघ के लिए, सिर्फ अकेले मतदार संघ के लिए, बांद्रा वेस्ट के लिए 126 करोड़, उसको हिंदी में क्या कहते हैं, 126 करोड़, बराबर था ना मेरा? हाँ, 126 करोड़ उन्होंने खुद के मतदार संघ के लिए दिया। आप सोचो, एक लोक प्रतिनिधि के हिसाब से अगर एक मतदार संघ में मुंबई का पूरा DPDC का फंड जाएगा, क्योंकि आप पालक मंत्री हो, तो बाकी मुंबई के MLA क्या करेंगे, बाकी लोक प्रतिनिधि क्या करेंगे, मुंबई की बाकी एरिया क्या होगा? आप सब डेवलपमेंट का फंड एक ही मतदार संघ में जा रहा है, तो मुंबई के बाकी एरिया में क्या होगा सबक के? और उसमें जो विरोधी पक्ष के सांसद है और MLA है उनको 5 करोड़ रुपया, और जो सत्ता पक्ष के सांसद और उनके MLA है उनको 15 से 20 करोड़ रुपया। मतलब आप पालक मंत्री हो, आपका काम है जिले को पालक मंत्री का गार्डियन बना के काम करना। आप गार्डियन बन के जो काम करना छोड़ के आप क्या कर रहे हो? आप अपने खुद के लिए ले रहे हो। और मेरा मुख्यमंत्री जी से कहना है, मैं सच में कह रही हूँ, आप मराठीला पण माझं सांगणं आहे की मुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे, चौकशी करा या प्रकरणाची। 126 कोटी गेले कुठे? मुख्यमंत्री जी ने इसकी पूरी इंक्वायरी करनी चाहिए कि इतना पैसा गया कहाँ बांद्रा वेस्ट का। इस तरह से भ्रष्टाचार जो चल रहा है, असंवैधानिक पद्धति से चल रहा है, ये पैसा आपका नहीं है, ये पैसा मुंबई के टैक्स से आया है, ये पैसा सरकार तिजोरी में लोगों के माध्यम से आया है।
जो आप अपने मतदार संघ में या अपने लोगों मतलब क्या फायदे के लिए कर रहे हो, काम भी उसका होता है कि नहीं, इसका मॉनिटरिंग कौन करता है? 1400 करोड़ रुपए का काम हुआ है, कौन मॉनिटरिंग करता है इसका? बीएमसी का। आप भी जानते हैं मुंबई की अवस्था क्या है, मैं भी जानती हूँ मुंबई की अवस्था क्या, गलियों की परिस्थिति है। तो हमारा आज हमने एक नया विजन लेके आए हैं, इस परिस्थिति को बदलना है, जो 3 साल 9 महीने की परिस्थिति को बदलना है। और हमने मुंबई कर के लिए जो है 4 लाए हैं, लेकिन इसका मतलब 4 ही नहीं है, हमारा मैनिफेस्टो आने वाले दिनों में आप सबके सामने आएगा। लेकिन हम 4 विजन लाए कि सर्व मुंबई कराना जो है, जितने भी मुंबई के उनको यूनिवर्सल हेल्थ कार्ड भी मिलना चाहिए और उनको मुफ्त दवाएं मिलनी चाहिए, ताकि उनको जो है आरोग्य के व्यवस्थापन मिले। मैं देख रही हूँ कि सबसे बड़ा मूलभूत अधिकार आरोग्य और एजुकेशन मतलब शिक्षण है। दुर्भाग्यवश आरोग्य पे भी बड़ा पैसा देने के बाद भी दरकरार नहीं है। आपको पता है अवस्था क्या है अस्पताल में, आप भी बहुत बार मेरे साथ आए हैं, वहां पे इतनी परिस्थिति खराब है, दवाई तो छोड़िए, MRI नहीं है, लोगों की लाइन लगी ऑपरेशन करने के लिए, बेड नहीं है, स्वच्छता नहीं है, डॉक्टर नहीं है। तो हमारा कहना है कि हमने इस चीज को आपके सामने रखा है। दूसरा हमने कहा है कि मुंबई के पानी के लिए जो है 5000 दशलक्ष लीटर पर्यंत हम पानी बढ़ाने की बात कर रहे हैं। तीसरा हम कर रहे हैं कि जो मुंबई की सबसे बड़ी बेस्ट हमारी जो है परिवहन, सार्वजनिक परिवहन, उसकी संख्या हम 6000 से ज्यादा करेंगे। और तीसरा जो मैंने कहा कि हमारी सबसे मूलभूत अधिकार में चौथा हमारा जरूरत स्कूल, तो हम ये कह रहे हैं कि मुंबई महानगर पालिका के जो स्कूल है मराठी स्कूल, उनको हम वापस शुरू करेंगे। और मुंबई महानगर पालिका के जितने भी स्कूल है उसके, चाहे वो क्लासरूम हो या चाहे बाकी सुविधाएं हो, चाहे टॉयलेट हो, पानी की सुविधा हो, इनको जो है वो नूतनीकरण का काम करेंगे और इसको हम प्राइवेट होने नहीं देंगे। यही भी मेरा आश्वासन है, क्योंकि मुझे मालूम है चाहे वो अस्पताल को भी प्राइवेटाइजेशन का चल रहा है, स्कूल को भी प्राइवेटाइजेशन का चल रहा है। अस्पताल में भी गरीब आदमी दवाई लेने के लिए जाता है, अपने सेहत के लिए, बीमारी के लिए जाता है, और यहाँ पे भी जो है गरीब बच्चे पढ़ते हैं, उनका मूलभूत अधिकार है अच्छा शिक्षा पाना। लेकिन दुर्भाग्यवश हम देख रहे हैं कि पूरी तरह से उनको कोई सुविधाएं वहां पे नहीं मिलती। प्राइवेट आदमी को स्कूल बनाया जाता है, 100 करोड़ का एक स्कूल बनाते हैं बीएमसी के फंड से, लोगों के फंड से, और किसी प्राइवेट आदमी को देने का काम होता है। ये सही नहीं है, ये मुंबई घर का पैसा है। अच्छा शिक्षा देना मुंबई महानगर पालिका की जिम्मेदारी है और अच्छा हेल्थ देना मुंबई महानगर पालिका की जिम्मेदारी है। तो ये हम वादा करते हैं आप सबसे कि हम आने वाले दिनों में इसका काम करेंगे। मैम एक आखिरी सवाल, आपने बहुत सारी अच्छी चीजों की बात रखी है, पर इसमें सबसे जो बेसिक मूलभूत आवश्यकता है वो है क्लियर एयर क्वालिटी। मुंबई की AQI पिछले कुछ दिनों में जितने हमने नहीं देखी उससे बहुत ज्यादा इस पूरे साल में गिर चुकी है। 247 इज नॉर्मल AQI इन मुंबई राइट नाउ। तो आप उसको कैसे मॉडिफाई करेंगे, उसका कोई रोड मैप है आपके पास? आपको याद होगा कि मैंने यही बाहर एक प्रेस कॉन्फ्रेंस की थी, प्रेस कॉन्फ्रेंस की थी, जहां पे बाहर वो भी AQI के लिए की थी, जिसमें मैंने कहा था कि मुंबई AQI अभी अनहेल्दी से डेंजरस की तरफ, हैजार्डस की तरफ जा रहा है। हम 400 से ज्यादा बढ़ रहे हैं, हम दिल्ली के करीब जा रहे हैं जी। आपको मैं बताना चाहती हूँ कि जितना ये काम चल रहा है कंस्ट्रक्शन का, इसका पूरा नियोजन नहीं होने की वजह से सबसे ज्यादा हेल्थ का तकलीफ जो है मुंबई कर को हो रही है। यहाँ पे प्रेस कॉन्फ्रेंस करने के बाद सबको पता है पत्रकारों को कि संडे को हमने एक नरीमन पॉइंट के ऊपर भी जो है वहां पे हमने पत्रकार परिषद की थी, वहां हमने मैनिफेस्टो डिक्लेयर किया था कि हम आएंगे तो हम किस तरह से प्रदूषण जो है एयर पोल्यूशन उसको कैसे दूर करेंगे, वायु प्रदूषण को कैसे दूर करेंगे, इसका एक मैनिफेस्टो हमने ऑलरेडी डिक्लेयर किया है। लगा तो मैं आपको उसको दे दूंगी, लेकिन हमारा पूरा विजन है कि आने वाले दिनों में मुंबई कर को जो है मराठी में हम करते हैं मोकळा श्वास, चांगला श्वास, खुला सांस, खुली हवा देने का हम बात करें, खुली हवा नहीं, स्वच्छ हवा, स्वच्छ हवा जो अच्छा हेल्थ करेंगे। आपको कहीं ना कहीं ये भी सोचना पड़ेगा कि हम ग्रीन जोन कैसे बढ़ाएं, हम RGPG कैसे बढ़ाएं, हम ये सोच रहे हैं। और उसके लिए हम ये सोच रहे हैं पूरी तरह से मुंबई को किस तरह से अच्छा सिटी बनाए, क्योंकि मुंबई देश की आर्थिक राजधानी है। सिर्फ इसको नियोजन करने की जरूरत है, सिर्फ इसके लिए विजन करने की जरूरत है। मुंबई महानगर पालिका का फंड किसी पार्टी का फंड नहीं है, इससे ऊपर उठना चाहिए कि मुंबई करके हित के लिए खर्चा हो। और मैम एक आखिरी सवाल, फिलहाल मैम आखिरी सवाल, चला आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।